रोडमध्ये 72 वर्षीय महिलेला मारहाण प्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे। इलेक्ट्रिक काम करण्याच्या बहाण्यानं येऊन चोरी करून या महिलेला मारहाण करण्यात आली। नयानगर भागात एकटी राहणाऱ्या महिलेवर ही मारहाण झाल्याचं पाहायला मिळतंय। मीरा रोडमधून ही महत्त्वाची बातमी, चोरी करून महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे। 72 वर्षाची ही जी महिला होती त्या महिलेला चोरी तिच्या घरी करण्यात आली, त्यानंतर ही मारहाण करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव घाग सध्या आपल्यासोबत आहेत। वैभव, काय नेमका हा प्रकार? अगदी बरोबर आहे। अगदी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। मीरा रोडला एका 4 मजली बिल्डिंग मध्ये 3ऱ्या मजल्यावर एक वयस्कर महिला राहत होती। तिचं वय होतं 72 वर्ष। तिच्या बिल्डिंग मध्ये तिच्याच फ्लोअरवरती 8 दिवसापूर्वी एक आग लागली होती आणि त्या आगीमध्ये ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली होती। तेव्हा ते काम करून एक इलेक्ट्रिशियन निघून गेले। त्यानंतर 2 दिवसानंतर त्यांच्या घरी एक इलेक्ट्रिशियन आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये काम थोडंसं बाकी राहिलंय। तर त्यांनी त्या महिलेने त्यांना आतमध्ये घेतलं, बोला थोडंसं काम घेतलं राहिलंय म्हणून आतमध्ये घेतलं। आतमध्ये आल्यानंतर त्यांनी कडी लावून त्या महिलेला मारहाण केली। 72 वर्ष महिलेला मारहाण केली। तिला बुक्की आणि डोळ्यावरती मार दिला। त्यानंतर ती बेडवरती पडली आणि त्यानंतर तिला सांगितलं तुझ्याजवळ जे काय सोनं वगैरे आहे ते मला दे। ही गोष्ट घडली रात्री 9 वाजता। रात्री 9 वाजता त्याने तिच्या घरी एंट्री केली आणि तो तिच्याच घरी थांबला। तो बाहेर येऊ शकला नाही। याचं कारण असं होतं की खाली जो दरवाजा होता तो बंद झाला, गेट त्यांचा होता तो बंद झाला, त्याच्यावर तो बाहेर येऊ शकला नाही आणि त्याच्यानंतर तो रात्रभर तिथे राहिला। 5 वाजता तो तिथून निघाला। 5 वाजता तो तिथून त्यांनी पळ काढला। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांसमोर ही एक मोठी गोष्ट अशी होती, त्या बिल्डिंग मध्ये न सिक्युरिटी होते न सीसीटीव्ही कॅमेरे होते। त्यामुळे पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान होतं चोराला पकडण्यात आणि आज मात्र पोलिसांनी शर्तीने त्या चोराला पकडलेला आहे आणि त्याला अटक केलेली आहे। त्याच्यावरती गुन्हा दाखल आता करण्याची जी प्रक्रिया ती सुरू आहे। त्याच्यात अभिनंदन त्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांचं करावं लागेल। मुळात म्हणजे ते बल्ला सर असतील किंवा ते अंबोरे सर असतील, ह्या लोकांचे हे जे पोलीसवाले जे आहेत क्राईमवाले त्यांचं अभिनंदनच करावे लागेल। कारण कोणतेही पुरावा त्यांच्याकडे नसताना, सीसीटीव्ही होती न तिथे सिक्युरिटी असताना त्यांनी काय कारवाई पुढे केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।